राजकीय क्षेत्रातून आणखी एक मोठी बातमी। रवींद्र वायकरांच्या विजयाला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। मुंबई उत्तर पश्चिमच्या मतमोजणीतील गोंधळाचं हे संपूर्ण प्रकरण आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। वायकर निवडणूक आयोगाविरुद्ध याचिका दाखल। उमेदवार भरत शहा यांची उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस महासंचालकही यामध्ये प्रतिवादी आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। वेदांत, रवींद्र वायकरांच्या विजयाला आता थेटपणे हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे, काय सविस्तर माहिती आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं की शंका उपस्थित केली होती जे अपक्ष उमेदवार उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा भरत शहानंतर त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात यामध्ये दाद मागितली आहे। त्यांनी याचिका दाखल केली आहे आणि याचिकेमध्ये जर आपण बघितलं तर एकूणच मतमोजणी जी झाली होती त्यावर शंका घेत त्यांनी जाहीर झालेला जो निकाल होता त्याला स्थगिती द्यावी अशी मागणी या याचिकेमध्ये केली आहे। सोबतच त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, उपनगर जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आणि रवींद्र वायकर जे पोलीस महासंचालक यांनी जारी केलं। विशाल, नक्कीच धन्यवाद वेदांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर उमेदवार भरत शहा यांची उच्च न्यायालयामध्ये याचिका त्यांनी दाखल केली आहे। जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलीस महासंचालकही या प्रकरणामध्ये आता प्रतिवादी असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।